माझ्या या भगवान गीता क्लिप्स अँड फूड्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज इथे तुम्हाला खुसखुशीत शंकरपाळी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी रवा, 1 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 वाटी पिठी साखर घेतली. नंतर त्यामध्ये इथे मी थोडं मीठ टाकून घेतलं, गरम करून तूप टाकून घेतलं. नंतर त्यामध्ये मी ते बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून घेतलं. बेकिंग पावडर अर्धा चमच टाकलेला आहे. आणि पहा अशा प्रकारे तीळ टाकून घेते आणि छान मिक्स करून घेऊन त्यामध्ये दूध कोमट ॲड करते आणि अशा प्रकारे छान मळून घेते. 2 तास भिजवत मळून ठेवते. पहा अशा प्रकारे छान मी स्मूथ डो बनवलेला आहे. आता झाकून ठेवते. नंतर 2 तासानंतर आपलं पहा पीठ किती छान स्मूथ झालेलं आहे. नंतर मी अशी गोलाकार गोळा बनवून घेते. नंतर अशा प्रकारे छान लाटून घ्यायचं आणि शंकरपाळीच्या चम्मचने आपण अशा प्रकारे छान आडवे आणि उभे काप करून घ्यायचेत. छान छोटे छोटे आकाराचे भाग करून घ्यायचे. अशा प्रकारे भाग केल्यानंतर मी थोडं परातीला इथे मी थोडा मैदा लावून घेतला, कारण चिटकणार नाहीत म्हणून. नंतर मी त्यावरती हे सर्व अशी एक एक करत सर्व लाटून शंकरपाळी बनवून घेते. इथे आपली शंकरपाळी बनून तयार आहेत. तर मी आता कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं. त्यामध्ये एक टाकून पाहते तेल आपलं गरम झालेलं आहे का. मीडियम फ्लेम आचेवरती आपण हे तळून घ्यायचे. पहा अशा प्रकारे छान खरपूस तळून घ्यायची. एकदम लालही तळायचे नाही किंवा कच्चेही नाही. अशा प्रकारे आपली इथे शंकरपाळी बनून तयार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून पहा. बनवायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.